अजब रमा राघवची जोडी। अहो अहो तुम्ही का वारा घालताय? हे बरं आहे तुझं, आधी माझ्या राघवाला ओरडायचं, मग त्याला वारा घालायचा आणि मग त्याची झोप मोड होऊ नये म्हणून आम्हाला गप्प करायचं। नक्की तुमच्या मनात तरी काय आहे? असा का वागतोयस तू गजानना? आधी राग मग माया। अरे आज तागायत तुझा कधी आवाज चढलेला ऐकला नाही मी राघवावर। आज त्याच्याकडनं अशी काय चूक घडली? मला उत्तर हवंय गजानना। मग अशी राघवाला ओरडताना किती बोलू आणि किती नको असं झालं होतं तुला। आता का गप्प बसतोयस? असं काय खुपतंय तुला राघवाच्या वागण्यातलं? आई, आपल्या राघवचं वागणं कधी कोणाला खुपलंय का? उलट मला त्याची काळजी वाटते। का? शालिनी, आपला राघव आता मोठ्या कंपनीत काम करतोय, तिथेही त्याची प्रगती होणारच आहे। आता जेवढी मोठी स्वप्न तेवढ्या अडचणी जास्त। येणाऱ्या संकटांना थांबवायचं कसं? संकट? ए बाबा असा घाबरवू नको रे। तुला काय म्हणायचंय ना ते स्पष्ट सांग। आई, शालिनी, मी राघवची पत्रिका पाहिली आहे आणि त्यात लिहिलंय की काय काय लिहिलंय? लावण्या, रमा अजून आलेली नाही घरी। किती वाजले आता? अगोदर तिला फोन करून विचार अजून किती वेळ लागणार आहे ते। अरे वा, आज तिची खूपच काळजी वाटते तुला। का रे? तू काय म्हणजे टॉन्ट करूनच का बोलत असतेस? काय आनंद मिळतो तुला यातून? मला त्रास देऊन तुला जो आनंद मिळतो तोच। तुझ्याशी ना लावण्या बोलण्यातच काही अर्थ नाही। मीच करतो आता फोन रमाला। हाय मॉम, गुड इवनिंग। हे बेबी, गुड इवनिंग डॅड। हाय बेबी। हाउ वाज योर डे? रमा, ऑफिसचा पहिला दिवस कसा गेला? छान गेला असेल ना? तुमचा फोन येतो। माकडाच्या हाती पापड आणि रागाच्या हाती बुद्धी कधी देऊ नये। रमा, कसा गेला ऑफिसचा दिवस? खूप घाण होता, डिस्गस्टिंग। हॅपी? खरंच वाईट गेला का ग? तुला आन्सर केलं ना मी एकदा, तू शांत नाही बसू शकत? ओ नो 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 नो, वेट, तुला डॅडने इन्व्हेस्टिगेटर म्हणून अपॉइंट केलंय का? कारण त्याला डायरेक्टली क्वेश्चन करता येत नाही ना, म्हणून थर्ड पार्टीला पुढे करतोय। राईट मॉम? कम ऑन रमा, असं काय करतेस? असं काही नाहीये, ती जेन्युइनली आपुलकीने तुला विचारतीये। नकोय, या बाईची आपुलकी आणि प्रेम नकोय आम्हाला। बेबी, डोंट स्पॉइल योर मूड, ओके? जा फ्रेश गो। अँड ऑल्सो माझा दिवस आधीच खूप स्पॉइल झाला, तू माझी रात्र वाईट करू नको, कळलं? आणि मला काय हवंय काय नको, माझा दिवस कसा गेला हे विचारायला माझी मामा आहे इथे। मला तुझी गरज नाही, कळलं? सो जस्ट स्टे अवे फ्रॉम मी। रमा, आय एम सॉरी पवित्रा,
रमाच्या वतीने मी तुझी माफी मागतो. बोला ना. शालिनी, आपल्या राघवनं वंश परंपरागत असलेलं आचरण सोडून दुसरं कुठलंही काम केलं तर त्याच्यावर संकट ओढवू शकतात. आणि हा दोष आहे त्याच्या पत्रिकेत. म्हणजे त्यांनी बाहेर नोकरी वगैरे करायचीच नाही? नाही नाही, अगदी तसंच नाही. मग पण आई, राघवने सात्विक, तमस, राजस या सर्व गुणांचा समतोल साधायला हवा. त्यांनी जर बाहेरचं वारं घरात आणलं तर घरातलं वातावरण गढूळ व्हायला वेळ लागणार नाही. त्यात राघवला भाऊबंदकीचा सामना सुद्धा करावा लागणार आहे. आणि मग भांडणं ही ठरलेलीच. भाऊबंदकी आपल्या घरात? हो शालिनी, राघवच्या पत्रिकेत तोही योग आहे. ही भावाभावात वाद होऊ शकतो. आणि म्हणूनच आपण आपल्या दोन्ही मुलांना सारखं वागवायला हवं. राघवचं पारडं जर कार्तिकेपेक्षा जड भरलं तर मग काही खरं नाही आणि त्याचा राघवलाच जास्त त्रास होईल. म्हणून तू कार्तिकेयासमोर राघवाला ओरडलास? हो, असं आहे आई, कार्तिकेच्या मनात राघव बद्दल असूया येता कामा नाही. तसं तर झालं तर आपल्या घराचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. आणि मग ना घरात शांती नांदेल ना नाती टिकतील. नाईस. तू आता हिचीच समजूत काढणार रे. आय गेट इट. लावण्या, रमामुळे पवित्राला खूप वाईट वाटतंय, तिला रडू येते. पण तुझ्यामुळे मी खूप वेळा रडले गिरीश. तेव्हा मला कधी असं म्हणाला नाहीस की त्रास करून घेऊ नकोस. तिच्या खांद्यावर हात ठेवला होतास तसा माझ्या खांद्यावर हात ठेवून माझे अश्रू कधी पुसले नाहीस तू. ऑफकोर्स तसं करण्यासाठी आधी अश्रू दिसावे लागतात. तुला काय आहे, या बाईशिवाय जगात दुसरं काहीच दिसत नाहीये. लावण्या, कॅरी ऑन. पुन्हा एकदा सॉरी पवित्रा. तू प्लीज हे सगळं इग्नोर कर. गिरीश, किती ठरवलं ना तरी त्रास होतो. पण प्राप्त परिस्थितीमध्ये आपण परिस्थिती सुधारेल अशी आशा करण्यापलीकडे काय करू शकतो? त्या मायलिकींचा राग केव्हा तरी संपेल तिची वाट बघण्यापलीकडे आपण काय करू शकतो? श्रुती, काय ग, एरवी या प्रसादाची वाट बघत असतेस तू आणि आज प्रसाद हातातच. काय झालं, कोणी काही बोललं का, त्रास दिला का? अरे भगवंता, आमच्या शेंडे फळाला कोणीतरी त्रास दिलाय. का रे असं करतोस तू भगवंता? असं कसं करू शकतोस तू? दादा, मस्करी नको करूच ना. माझा मूड खरंच खूप ऑफ आहे. बरं ठीक आहे, सांग मला काय झालं.
कोणी काही बोललं का? आबा ओरडले का? नाही, पूजा वहिनी ओरडली. वहिनी आई? श्रुती, अगं एक वेळ समुद्र गायब होईल, पण वहिनी आई तुला ओरडणं शक्यच नाही. मला सुद्धा तसंच वाटत होतं रे दादा. मी फक्त तिची एक डायरी चाळत होते आणि ते पण मुद्दाम नाही. मी माझी रियाजाची वही शोधत होते आणि तेव्हा ती मला दिसली म्हणून मी बघत होते. आणि तेवढ्यात पूजा वहिनी तिकडे आली आणि ती कधीही नव्हे एवढी चिडली माझ्यावर. आणि ती मला म्हणाली याच्यानंतर कधीही माझी डायरी बघायची नाही. बरोबर आहे ना, एखाद्याच्या खाजगी वस्तूला आपण का बरं हात लावावा? पण वहिनी आणि माझ्यात काय आलं खाजगी दिसली? श्रुती, असं आपली एखादी गोष्ट कोणालाही कळू नये असं कदाचित वाटत असेल वहिनी आईला. वहिनी आईला तिचं गुपित ठेवायचा अधिकार आहे आणि प्रत्येकाची एक पर्सनल स्पेस असते आणि आपण ती द्यायलाच हवी. मग ती व्यक्ती आपल्या कितीही जवळची असली तरी तिच्या परवानगीशिवाय आपण त्या पर्सनल स्पेस मध्ये जाणं बरोबर आहे का? पण वहिनी माझ्यावर ओरडली रे, नाही आवडलं मला ते. अगं कधी कधी बाबा मला ओरडतात, तसं आज वहिनी आई तुला ओरडली. आपण काहीतरी चूक करतो म्हणूनच आपल्याला ओरडतात ना. मोठी लोक हे आपल्या कान पिळण्यासाठीच असतात, त्याचं वाईट नाही वाटून घ्यायचं. तू हा प्रसाद घे, तोपर्यंत मी तुझं मनोरंजन करतो. तू आणि वहिनी ते कुठलं गाणं म्हणता ग तुमचं आवडीचं? हा, मन शुद्ध तुझा पृथ्वी आहे गोष्ट मोलाची. दादा असं नाहीये ते. मग कसं आहे? मन शुद्ध तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा विपुनाची. मन शुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा विपुनाची. सकाळ सकाळ लय आळस आलाय. ओ राजू शेठ, आळस करून चालणार नाही. हा, सकाळच्या टायमाला देवाचं भजन ऐकलं ना की आळस कसा गुल होऊन जातो. एक मिनिट माहितात कुठलं लावू भक्तीचा ठेवा नको. हा, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा. What the hell? आता सकाळी सकाळी मला ते इडियट राघवचं नाव ऐकू यायला लागलंय. Am I going crazy or what? पाणी घालतो इडियट बोलायचं ना आधी सांगतो का बस. मूर्ख माणूस, तुझ्याशी बोलते मी इडियट. हे गाणं लावायला कोणी सांगितलं तुला? गाणं नाही भजन आहे, भजन देवाचं नाव. नो, ह्यात त्या हॉरिबल राघवचं नाव आहे. करेक्ट, मला त्याच्याशी कनेक्टेड काही ऐकायचं नाही. मला त्याचं नाव पण नको या घरात. हो काय करतोय? बंद कर. काय नाही, इडियट, ते गाणं बंद कर. बघ, मला त्याच्याशी रिलेटेड काही ऐकायचं नाही या घरात. इडियट, गेट लॉस्ट.
मूर्ख कुठला. बापरे, सकाळी सकाळी एवढा ना. ते भाऊजींचं नाव गाण्यात वाजलं म्हणून. अभि, तू किती वेळा सांगितलं त्याला भाऊजी म्हणू नकोस म्हणून. त्याचं नाव ऐकलं ना दिवस खराब जाणार आहे माझा. अगं ताई, पण तुला भाऊजींबद्दल सॉरी राघव दादा बद्दल इतका का राग आहे? कारण तो इरिटेटिंग आहे, तो इडियट आहे, डफर आहे, स्टुपिड आहे. कळलं? जेव्हा जेव्हा माझ्या डोळ्यासमोर येतो ना तेव्हा तेव्हा फक्त इरिटेट करतो तो मला. आणि आणखीन एक गोष्ट, आता इथून पुढे त्याला भाऊजी म्हणालास ना तर बघ तू काय करशील. काय करीन? तुझ्या पाठीत एक गुद्दा घालेन. मग तर मी त्याला भाऊजीच म्हणेन. राघव भाऊजी, राघव भाऊजी, राघव भाऊजी. अभि, तू मेलायस आता. चहा घ्या. थांब जरा. अश्विनी बघ माझा स्कोर बघ काय झाला तो. मस्त. अगं काय लिहिते सकाळपासून माधवा? काय लिहिते काय सकाळपासून ती? तिने ना सहस्त्र रामनाम लिहिण्याचा संकल्प सोडलेला आहे, पण राम राम असं नाही लिहिते बर का. मग राघव 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 असं लिहिते. मी अश्विनीला साफ सांगितलं, जर का तुला तुझ्या मनासारखा नवरा हवा असेल तर राम नाम लिहिलं पाहिजे. अहो मामा, त्यांनी चांगला नवरा कसा मिळेल? अक्षर सुधारेल. आणि बरं का माधवा, चांगला नवरा मिळायचा असेल ना तर आधी पत्रिका जुळल्या पाहिजे, 36 गुण जुळले पाहिजे, त्याशिवाय काही लग्न होत नाही. आणि त्यानंतरही चांगला मुलगा मिळेल का नाही मिळेल आयडी. IDK म्हणजे? तुला नाही कळायचं? आमची तरुण मंडळींची भाषा आहे ती, युनिके. अगं IDK म्हणजे आय डोंट नो. हा बरं. बट आय नो. आता काय? अश्विनी, चल 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 चल. अगं तू चल तर खरी. चल 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 उठ. नमस्कार नमस्कार. चल 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 लवकर चल. कुठे? अरे मामांना काय झालं? अश्विनीची पत्रिका बनवून घ्यायला एखाद्या कुडबुड्या ज्योतिषाकडे गेला असेल. अश्विनीचं आणि राघवाचं लग्न झाल्याशिवाय काही त्याला चैन पडणार नाही. पण माझ्या राघवाच्या नशिबात कुठली मुलगी आहे ते देवी आईलाच ठाऊक असेल. नाही नाही नाही, मीटिंग वेळेवरच होईल. हो पोचतो मी. अरे अरे अरे, काय चाललं काय सकाळी सकाळी गोंगाट? काही नाही, हा जरा जास्त नॉटी झालाय. अरे आणि रमाजी, गुड मॉर्निंग. आज लवकर उठलात? आज ऑफिसला जायचं म्हणून? वंडरफुल. अंकल, आज ताई ऑफिसला जाण्यासाठी लवकर नाही उठली. ते सकाळी गाण्यात राग. अभि, लागलं ना ताई? तुझी हाईट केवढी आणि तू बोलतो किती रे? गप्प बस ना जरा. एनिवेज, मला आता ऑफिसला जायला उशीर होतोय. मी रेडी व्हायला जात. रमा, कॉफी. नमस्कार. येऊ? राघव गुरुजी, या 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 या. पटकन ओळखलंच नाही तुम्हाला मी. अरे नाही नाही, राहू द्या, तू राहू द्या, आमच्याकडे चालतो. अहो नाही नाही, काढतो. या बसा बसा. या कपड्यामध्ये स्मार्ट दिसतंय एकदम. आय मीन त्या दिवशी सुद्धा सोहळ्यात पण छानच दिसत होतं. सर, तुम्ही प्लीज मला आहो म्हणू नका. फक्त राघव म्हण. अहो मी तुमच्या मुलाच्या वयाचा, आणि शिवाय तुम्ही माझे आदर्श आहात. बर, हा बिझनेस तुम्ही ज्या मेहनतीने उभा केलाय
तसं काहीतरी मला जमायला हवं असं मला वाटतं. मग त्यासाठी कितीही मेहनत करायला लागली तरी चालेल. अभि, इथे काय सगळं ऐकत बसलास? चल आपण आज जाऊ. रमा, मॅनर्स. आपल्याकडे पाहुणे आले तरी तू आज कुठे निघालीस? कम सिट फॉर अ बिट. कम सिट. जरा मी खेळायला जातो. बाय राघव भाऊ. दादा दादा. हा, कसा काय येणं केलं राघव गुरुजी? ओ सॉरी राघव. काही नाही, माझ्या मनासारखी नोकरी मला मिळाली म्हणून आमचे आबा मला म्हणाले ही चांगली बातमी परांजपेंना देऊन ये. वा वा वा, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. घ्या ना, घ्या पेढे घ्या. हो येस. घ्या ना. कॉंग्रॅच्युलेशन्स. नो थँक्स, आय एम ऑन डाएट. राघव, कुठे जॉब मिळाला तुला? गुलमोहर सॉफ्टवेअर सोल्युशन्स. अरे, ही तर आमच्या रमाचीच कंपनी आहे. रमा हा आपल्याकडे येऊन गेला एकदा आणि आता हा तुझा कलिग झालाय, सांगितलंही नाहीस? कम ऑन डॅड, दॅट्स नो बिग डील. ऑफिस मध्ये आणखी पण लोक कामं करतात. ऑफिस मध्ये कोण आहे कोण नाही याने मला काहीच फरक पडत नाही. ऑल्सो डॅड, तू मॅनर्स म्हणून मला बसायला सांगितलं, मी बसले. पण आता ऑफिसला जायला लेट झालं तर ते पण बॅड मॅनर्स असतील नाही. सो मी जाते. आमची रमाना अशीच आहे, एकदम अल्लड आहे, पण एकदम फ्रँक आहे. हा, म्हणजे मनात एक आणि समोर दुसरं असं अजिबात करत नाही ती. नाही, काही हरकत नाही. बरं मी निघू, मलाही उशीर होतोय ऑफिसला. अरे असं कसं? निदान चहा किंवा कॉफी तरी घेऊन जा. अहो नाही, खरंच नको. नाही नको वगैरे. तू काय विचारतेस कसली? जा आण. डार्लिंग डार्लिंग, रिलॅक्स. काय झालंय? काय झालं? चिडचिड करायला का अपसेट असेल? यार मॉम, खाली तो राघव आलाय. व्हॉट? का? त्याला पण माझ्याच ऑफिस मध्ये जॉब मिळालाय ना, म्हणून डॅडला पेढे द्यायला आलाय तो. रिलॅक्स प्लीज. ओके, इग्नोर हिम. तसंही तू काय वाईट करू शकणार आहे तुझं? रिलॅक्स. ओके. अजून काय वाईट करायचं राहिलंय मॉम? माझा फोन गेलाय, माझे पैसे गेले, सगळं काय गेलंय. आय नो. सो म्हणूनच मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलं. व्हॉट? लेटेस्ट. काल ऑफिसमध्ये तुझ्या हातून मोबाईल पडला, राईट? हो, बट मॉम, यू रिअली इम्पॉसिबल. व्हॉट? अगं म्हणजे मला काय हवंय काय नको हे मी तुला सांगायच्या आताच तुला कळतं. आता माझे 25,000 जेव्हा चोरीला गेले तेव्हा सुद्धा तूच मला पैसे दिलेस ना, आणि आता सुद्धा फोन गेला तर तूच माझी हेल्प करतेस. बेबी, अँड आय एम युअर मॉम. ओके, सो तुझ्या डोक्यात विचार यायच्या आधी तो मला कळतो. डार्लिंग, आय वॉन्ट यू टू बी हॅपी. ओके मॉम, तू जगातली बेस्ट 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 मॉम आहे. आय लव्ह यू. I love you, baby. Okay then, come on. काय? Come on. Breakfast करायला जा आता. Go. एक मिनिट. ब्रेकफास्ट करायला जा म्हणजे? तू येतेस ना ब्रेकफास्टला? चल. नाही, तिकडे ती बाई आहे आणि तिचं तोंड बघून मला माझ्या दिवसाची सुरुवात खराब करायची नाहीये. प्लीज
Okay, Mom. Okay. Relax. I can completely understand. Fine then. मी पण ब्रेकफास्ट नाही करणार. कम ऑन. अगं म्हणजे ऑफिसला जाऊन करेन मी. डोंट वरी. ओके. बाय नाऊ, मला खूप उशीर होतो. येस येस येस. आणि थँक्यू सो मच फॉर दिस. बाय बाय. लव यू. बाय. टेक केअर बेबी. बाय बाय मॉम. बाय बाय. Oh, my baby Rama, believe me, तुला कधीच काहीही कमी पडू देणार नाही. त्या गिरीशने तुझं लाईफ किती स्पॉइल करायचा प्रयत्न केला ना तरी, कारण मी तुझं लग्न इतक्या रिच मुलाशी लावून देईन ना की त्या गिरीशचं आणि त्या बाईचं तोंडही बघावं लागणार नाही आपल्याला. आय प्रॉमिस. बरं चला मी निघतो. कॉफी छान झाली होती. थँक्यू सो मच. अरे आमचं नशीब चांगलं की तू निदान कॉफी घ्यायला हो म्हणलास ना. हे यार, ही पण कॅब कॅन्सल झाली. रमा आलीस ना, चल ब्रेकफास्ट करून घेतेस. नाही मला नको. ए यार, सेकंड कॅब कॅन्सल झाली आता. रमा, तू कॅब न ऑफिसला जातेस? हो, तूच सांगितलंस ना 3 महिने आय कांट यूज माय कार. रिमेंबर? हो अगं, पण कॅबची काय गरज आहे? अनायसे राघव आपल्याकडे आज आलेला आहे. तो तुझ्याच ऑफिसमध्ये काम करतो की नाही? त्याच्याबरोबर जा ऑफिसला. व्हॉट? अगं काय हरकत आहे? राघव बाबा, तू ऑफिसला चाललायस ना आता? आणि तू कसा आलायस? माझी स्कूटर आहे. परफेक्ट. बरं राघव, रमा तुझ्या बरोबर ऑफिसला आली तर तुला काय हरकत आहे का? नाही, अजिबात नाही. मला काय हरकत असेल? पण मला आहे. रमा, मी नाही जाणार आहे त्याच्यासोबत. राघव, डोंट माइंड. आमची रमा स्वाभिमानी आहे बरं का. And anyways, माझी कॅब बुक झाली. हॅलो, हा कुठे आहात तुम्ही? व्हॉट? कॅन्सल का? पण काय काय फालतूपणा आहे हा? कॅब कॅन्सल झाली आता माझी. मला ऑफिसला जायला नक्कीच उशीर होणार आहे. अजिबात लेट बीट होणार नाहीये ऑफिसला जायला. याच्याकडे 2 व्हीलर आहे. 2 व्हीलर असली की ट्रॅफिकचा काही प्रॉब्लेम येत नाही. सटासट पोचाल तुम्ही. काय तू जाच राघव बरोबर. रमा, काय म्हटलं मी? ओके फाइन, जाते. गुड. मी तुझी खाली वाट बघते. लवकर ये. ते श्लोक म्हणत बसू नको. रमा, सॉरी आहे. नाही नाही, काही हरकत नाही. निघतो मी. नमस्कार करतो. अरे अरे, इट्स ओके. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. राहू दे राहू दे. येतो. येस. मी येते तुझ्यासोबत. नक्की? बरोबर, चला. राजू दादा, बघतोयस ना, रमाताई तर राघव दादाचं नाव घेतल्यावर पण चिडते आणि आता स्कूटर वरती बसते. अरे आमच्या गावात ना साप आणि मुंगूस एकत्र दिसले ना बोलतात चिमितकार झाला. हा पण चिमितकारच आहे, पण हा लय भारी आहे. चला निघायचं सदाफुली.
हॅलो रमा, विसरलास का माझं नाव? शॉर्ट टर्म आहेस? मी माझ्या स्कूटरशी बोलत होतो. तिचं नाव सदाफुली. व्हॉट रबिश, स्कूटरचं नाव कोण ठेवतं? मी. कसं आहे, माझी स्कूटर माझ्यासारखीच कायम आनंदी असते, म्हणून हिचं नाव सदाफुली. Whatever. आता तुझं या सदा समथिंगचं लेक्चर संपलं असेल तर आपण निघायचं का? मला लेट नाही व्हायचं. हो, मी आधी गाडी सुरू करतो, मग तुम्ही बसा. चला निघायचं. खटाराशी गप्पा मारून झाल्या? नाही, मी तुम्हाला विचारलं निघायचं का. अजब रमा, अजब रमा, अजब रमा राघवची जोडी, अजब रमा राघवची जोडी. अजब रमा राघवची जोडी. गॉड, सो हॉट. रमा मॅडम, एक प्रश्न विचारू का तुम्हाला हरकत नसेल तर? नाव व्हॉट? पवित्राताई तुमच्याबद्दल किती छान बोलतात, आणि तुम्ही त्यांचा तिरस्कार का करता? तिरस्कार म्हणजे हेट का करता? That's none of your business, okay? बरं, ठीक आहे. पण तू माझ्या डॅडच्या बर्थडेला आला होतास तेव्हा शेमलेसली आमच्या पर्सनल स्पेस मध्ये शिरला, तेव्हा तू पाहिलं नाहीस का रे ती पवित्रा किती क्रूअल आहे? तिने माझ्या मॉमचं लाईफ डिस्ट्रॉय केलंय आणि मी तिला कधीच माफ करणार नाहीये. अहो, पण तुम्ही उलट असा विचार का नाही करत? पवित्राताईंमुळे तुमच्या घरातला आनंद दुप्पट झालाय, आणि तुम्ही त्यांना माफ केलं तर तुम्हाला मिळणारं प्रेम सुद्धा दुप्पट होईल. शेवटी दोघे तुमच्या आईच ना. हॅलो, जस्ट शट अप. पवित्रा माझी कोणीही लागत नाही, समजलं? अँड ऑलवेज रिमेंबर दिस. आणि इथून पुढे ना तू माझ्या पर्सनल लाईफ बद्दल प्रश्न विचारत जाऊ नकोस, इडियट. बरं, ठीक. हॅलो, अरे स्पीड वाढव, आपल्या पुढे सायकल सुद्धा निघून चालल्यात. काय करतोस तू? नाही, तुम्ही नीट बसला नाही आहात ना, त्यामुळे मला वेग वाढवता येत नाहीये. नीट बसले नाहीये म्हणजे? आता काय मी तुला पकडून बसायचंय का? इडियट, स्पीड वाढव. हॅलो, अरे काय करतोय? काय होतंय हे? नाही, प्रॉब्लेम माझा नाही, सदाफुलीचा आहे. एरवी ती माझ्यासारखीच आनंदी असते, पण तुमचा स्पर्श नवीन आहे ना, त्याची सवय नाहीये, म्हणून जरा थरथरते. शट अप. नीट चालव यार, गाडी पडू नाही तर आपण. आणि वेळेत पोचायचंय मला, एवढं लक्षात ठेव. नीट चालव. काळजी करू नका, वेळेत पोचू आपण. व्हॉट? का थांबलोय? मॅडम, जरा उतरा ना. हॅलो, का? काय झालं? अहो प्लीज उतरा तर खरं. का? अहो उतरा तर खरं. व्हॉट? का मला उतरायला लावलंयस? हे बघ, मला आधीच नेट होतं, आधीच तुझ्या काहीतरी या सदा समथिंग वर बसायला लावलंयस आणि आता उतरायला लावतोयस. क्रेझी? हो, शांत व्हा मॅडम. मला प्लीज 1 मिनिट द्या, 1 मिनिट थांबा. मी नाही थांबणार आहे, मी कॅब शोधते. मॅडम या आता बसा. काय ड्रामा लावलास तू? अहो नाही ड्रामा नाही, स्त्री दाक्षिण्य. You and your Marathi. What free?
स्त्री दाक्षिण्य म्हणजे शिवलरी. त्याचा इथे काय संबंध? असं कसं संबंध आहे ना. म्हणजे बघा, आता तुम्ही सदाफुलीवर बसून जर का मी स्पीड ब्रेकरवरनं ती पुढे नेली असती तर तुम्हाला त्रास झाला असता ना. अहो, आपटला असता तुम्ही मला, आणि मग तुम्हाला असं वाटलं असतं की मी हे सगळं मुद्दाम करतो. जसं तुम्हाला काल ऑफिसमध्ये वाटलं आणि तुम्ही तुमचा फोन फोडून घेतला. तसं व्हायला नको म्हणून मी आधी तुम्हाला उतरवलं आणि मग गाडी पुढे नेली. याने तुम्हाला रागही येणार नाही आणि ऑकवर्डही वाटणार नाही. बरं, तुम्ही आता बसू शकता आणि काळजी करू नका. तुम्हाला ऑफिसला वेळेवर पोचवायची जबाबदारी माझी. बसा. निघायचं नाही, थांबूया ना इथेच. नाही, तुम्हाला नाही, सदाफुलीला विचारलं. चल आता लवकर, इडियट. ज्योतिषी साहेब. ज्योतिषी साहेब नाही, गुरुजी. गुरुजी म्हणायचं त्यांना. सॉरी गुरुजी. गुरुजी, गुरुजी, माझी पत्रिका आहे. अश्विनी, काय लिहिलंय पत्रिकेत सांगा ना. म्हणजे माझं आणि राघवरावांचं लग्न होईल ना? त्यांना राघव कुठे माहिती असणार. गुरुजी नीट बघा आणि सांगा. बालिके, तुला ज्या मुलाशी विवाह करायचा आहे ना, तो अतिशय मेहनती, हुशार आणि प्रामाणिक मुलगा आहे. आणि खूप देखणे सुद्धा आहेत. आणि विशेष म्हणजे त्याचा विवाह झालेला नाहीये. वा वा गुरुजी, अहो काय भविष्य सांगितलं. विवाह झालेला नाही. अहो विवाह झालेला नाही ते आम्हाला माहिती आहे. तो विवाह हिच्याशी होईल की नाही ते सांगा. हो, थांबा थांबा, देतो पैसे. घ्या. तुमच्या राशी जुळतायत, गण आणि गुण सुद्धा जुळलेले आहेत. आता माझ्याकडे नोटा किती जुळतात ते बघायचे. या बघा. बालिके, तुझ्या मनातल्या मुलाशीच तुझा विवाह होईल. तो त्याच्या पत्नीशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीकडे बघणार नाही. तू त्याचा जीव की प्राण असशील. बालिके, तुझा पती तुझ्याशी एकनिष्ठ राहील. दुसऱ्या कुठल्याही स्त्रीला त्याच्या अवतीभोवती फिरू देणार नाही. हिरा. काय झालं? काय झालं? काय झालं? गुरुजी खोटं बोलतात. खोटं का? राघवच्या मागची सुट्ट 7 जन्म नाही, 7 सेकंद पण माझ्या नावावर नाही. अगं पण काय काय झालंय काय? बाबा, आता ना राघव त्यांच्या स्कूटरवरून असे इथून निघून गेले हो. आणि त्यांच्या बरोबर ना त्यांच्या मागे काय? त्यांच्या मागे काय त्याच्या मागे? त्याच्या मागे एक मुलगी बसली होती बाबा. मुलगी? मला तर कुठे दिसली नाही. ते गेले ते इथून निघून असे वाऱ्याच्या वेगाने. काय हो गुरुजी, खोटे भविष्य सांगायला लाजलं वाटत तुम्हाला? अश्विनी, मी काय सांगा बाबा. खोटारडे गुरुजी. बाबा, अरे खटारा स्कूटरवर बघ कसली चिकनी पोरगी बसली. अरे एका पल्याच खटार आहे. हिला तर मी मस्त आलिशान गाडीत घेऊन फिरीन. काय बोललास तू?
मॅडम अहो राहू दे, गुंकणं हा कुत्र्यांचा धर्म असतो, तो आपण त्याच्या आड नाही यायचं. आणि माझ्यासोबत आली ना तरीला पिक्चरला नाही. अरे त्याला सोडून माझ्या गाडीवर ये. अरे ये ना. स्टॉप द बाईक. राघव गाडी थांबव. अहो मॅडम कशाला उशीर होतोय ना. बाईक राघव स्टॉप द बाईक आय सेड. काय बोललात तुम्ही? काय बोललास तू मला आलिशान गाडीमध्ये फिरवणार? स्वप्नात तरी पाहिलेस का आलिशान गाडी कधी? आणि तू मला पिक्चरला नेणार? कानाखाली पिक्चर काढू का तुझ्या? नको नको, तुम्ही त्याच्याबरोबरच जा. तुमची जोडी एकदम बेस्ट आहे. आमची जोडी वाटते तुला? डोळे फुटलात का तुझे? जा जाऊन डोळे धुणे जा मूर्ख. हा स्टुपिड आणि मी तुला जोडी वाटतोय? इडियट. मला सांग, मला काही चॉईस आहे की नाहीये? ताजमहाल आणि झोपडी कधी एकत्र मॅच होणार आहेत का? हा दगड आणि डायमंड कधी मॅच होणार आहेत? मग आम्ही दोघं कसे मॅच होणार आहोत? लॉस्ट द व्हॉट? हाय ना हा स्टुपिड माझा ड्रायव्हर आहे. कोण आहे ड्रायव्हर? इथून पुढे बोलताना 10 वेळा विचार करायचा दोघांनी. हो हो. गेट लॉस्ट. हे चल चल पटकन. निघायचं का मॅडम? उशीर होतो ना. या. अहो या असल्या लोकांवर फार वेळ वाया नसतो घालवायचा. एक्झॅक्टली. वेळ वाया नाही घालवायचा ना तुला. चल गाडी काढ, उशीर होतोय ना. बर. अश्विनी ऐक. अश्विनी काय आहे? काय म्हणाला होतात तुम्ही मला? अश्विनी बाळा, तुझं लग्न की नाही राघवरावांशीच होणार? हा मग काय? हा मग बाबा, राघवराव दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीला स्कूटरवर मागे घेऊन फिरवत होते. हे बघ अगं अश्विनी ऐक, तू रडायचं थांब बघू आधी. ये इकडे, ये इकडे. इथे बस बघू. बस इथे शांतपणे बस, रडू नको. हे बघ, तुला जर इतकं वाटतंय ना, मग आपण राघवलाच विचारूया की मगाशी तो त्या रस्त्यावरनं गेला होता का आणि त्याच्या मागे कुठली मुलगी होती का. थांब. असं कसं वागू शकतात माझ्या बरोबर ते? उचलत का नाही हा फोन? ओ माय गॉड नेहा, ते बघ. मी जे बघते ते खरं आहे का की मीच काहीतरी चुकीचं बघते? काय झालं ते बघ. हाऊ इज दिस पॉसिबल? रमा आणि राघव दोघंही एकत्र येत आहेत, ती पण राघवच्या स्कूटरवर. नाही, आपणच काहीतरी चुकीचं बघतोय. राघवच्या मागे बसणारी ना ही रमा असूच शकत नाही. अगं नीट बघते, रमाच आहे. व्हॉट अ फन. आता ना रमाला चिडवून त्याची वाट लावता येईल. पण हे मिराकल झालं कसं? दॅट आय डोंट नो. पण या हिस्टॉरिकल मुवमेंटचा फोटो झालाच पाहिजे. पटकन फोटो काढ. येस फोटो काढ. आता ना रमाला वाट लाव चिडवून मजा येणार आहे तिची. चल. सॉरी माफ करा, ती बाईक अचानक मध्ये आली म्हणून मला ब्रेक दाबावा लागला. जस्ट शट अप. ओके, मला ना आता तुझा सगळा ड्रामा कळाला. किती ड्रामेबाज आहेस रे तू.
मगाशी मला ऑकवर्ड व्हायला नको म्हणून स्पीड ब्रेकरच्या आधी गाडी थांबवलीस काय, मला नंतर उतरवलंस काय, पुन्हा बसायला काय लावलंस, सगळं ड्रामा होता ना तुझा. हा असा आहेस तू. आता तुझा खरा चेहरा समोर येतो. मी सांगितलं ना ती बाईक वगैरे काही नाही. मी सांगते काय झालंय. ये समोर जो तू भोळा इनोसेंट फेस घेऊन फिरत असतोस ना, असं काही नाहीये. you're a disgusting fellow. असाच असतो खोटारडा. अहो मॅडम, हे काय पैसे दिसत नाहीये. आज तू माझा टेम्पररी ड्रायव्हर होतास ना, म्हणून दिलं ते. रमा परांजपे कोणाकडूनच फ्री मध्ये काम करून घेतले. घे घे, उचल उचल. तुझ्या सॅलरी पेक्षा जास्तच असतील रे ते. What nonsense is this? ही लक्ष्मी आहे रमा मॅडम. ही फेकली तर पाप लागतं. ते तुम्हाला लागू नये म्हणून मी तुमच्या डोळ्याला ती लावली. हे घ्या, परत असं करू नका. ऐक ना, मला लेक्चर का देतोयस तू? कोण आहेस तू? टीचर आहेस की माझा डॅड आहेस? हा, दिस डॅडचे लेक्चर ऐकून बोर झाली आहे. आता तुझे लेक्चर नाही ऐकायचं का मला? रमा मॅडम, तुमचे हे सगळे अपमान मी सहन करतो, पण हे लक्ष्मी नाही करणार. जर ही लक्ष्मी रुसली तर ती परत येत नाही. लक्षात असू. अहो रमा मॅडम, हे पैसे मंदिराच्या दानपेटीत टाकले पाहिजेत. आली आली आली. ए मोना, त्या फेमस ग्लूच्या ब्रँडचं नाव काय आहे ग, ज्याच्याने दोन गोष्टी अशा चिकटून बसतात? ओके ओके, हा आठवलं. हा, रमा राघव ब्रँड. व्हॉट? काय सकाळी सकाळी काय बडबडताय? डोकं फिरलंय तुमचं? हा, ए रमा, पण मला तुझं हे बिहेवियर अजिबात आवडलं नाहीये. हा, म्हणजे आमच्या समोर गालिया आणि आम्ही नसताना प्यारी प्यारी झप्पिया. हा, हे बघा, जे काही बोलायचं ना ते स्ट्रेट अवे बोला. असं फिरवून फिरवून बोलू नका. आणि गेट लॉस्ट. माझ्याशी बोलूच नका ना. इडियट्स. ओके, सांगतच नाही तर डिरेक्ट दाखवतोस ना. एक मोबाईल दे. काय चाललंय बघ ना. अरे हे बघ, राजा आणि राणी त्यांच्या घोड्यावरून चाललेत. काय फालतूपणा आहे हा? पण तू आम्हाला का नाही सांगितलं की तू राघव सोबत येतेस ते? आम्हाला काहीच वाटलं नसतं त्याचं. एक्झॅक्टली. आणि शेवटी प्रेम हे प्रेम असतं, राईट मोना? शट अप. जस्ट शट अप. ओके, इनफ इज इनफ बोथ ऑफ यू. आमच्या दोघांमध्ये तसं काही नाहीये. अँड मोना, डिलीट द फोटो. नाही मोना, फोटो डिलीट कर. नो मोना, फोटो. मोना, नाही. नो, फोटो डिलीट कर. ऐक ना. नो नो. मी तर म्हणते हा फोटो मी अपलोडच करू. हॅशटॅग बेस्ट फ्रेंड्स, हॅशटॅग ट्रू लव्ह. मोना, बघ, आधीच माझ्या डॅडने मला त्या इडियट सोबत स्कूटरवर पाठवून ना इरिटेट केलंय. शी, कसली आहे का त्याची स्कूटर? की जर्नी हॉरिबल झाली आहे माझी. तर तुम्ही मला आणखीन त्रास देऊ नका, आधीच सांगते मी तुम्हाला. मी एक काम करते, मीच एक फोटो अपलोड करू का? हॅशटॅग आय हेट माय बेस्ट फ्रेंड्स. हा, ओके ओके रमा, चिल. इवन आम्हालाही तितकाच धक्का बसलेला.
तुला राघव बरोबर बघू. आणि मला तर वाटलेलं तुझं त्याच्याबरोबर अफेअर वगैरे सुरू झालंय की काय. व्हॉट मोना काय आहे. हॅव यू लॉस्ट इट. माझं आणि त्याच्यासोबत अफेअर. ऐक ना, तो जगातला शेवटचा पुरुष असला ना तरी सुद्धा मी त्याच्यासोबत अफेअर नाही करणार आहे. पण रॅम्स, ऍटलीस्ट तुझा त्याच्यावरचा राग तरी गेलाय ना. म्हणजे तू म्हणत होतीस ना ते रिव्हेंज वगैरे घेणार आहे. आता ऍटलीस्ट तू रिव्हेंज तर नाही ना घेणार. हॅलो, रिव्हेंज तर मी घेणारच आहे. कारण तो जेव्हा जेव्हा माझ्या डोळ्यासमोर येतो ना तेव्हा तेव्हा माझा राग वाढत जातो. माझा मेन एम राघव पुरोहितच कळलं. अगं पण त्यांनी आज तुला लिफ्ट दिली ना, म्हणजे त्याने तुझी हेल्प केली. मग निदान आजच्या दिवशी तरी त्याला त्रास नको ना देऊ. बेबी, जोपर्यंत तो या ऑफिस मध्ये आहे ना तोपर्यंत मी त्याला रोज त्रास देणार आहे. कळलं. त्याने मला पूजेच्या दिवशी त्याच्या पाया पडायला लावलो. हे विसरले नाहीये मी. तू त्या गोष्टीचा अजून रिव्हेंज घेणार आहेस. ऑफकोर्स, ते सुद्धा आजच. संध्याकाळी 5 वाजल्याच्या आत राघव माझ्या समोर झुकणार. राघव माझ्या पायाला हात लावणार, बाय हुक और बाय क्रूक. जस्ट वेट अँड वॉच. अँड देन बेबीज, तेव्हा तुम्ही हा फोटो काढा आणि तो फोटो क्लिक करून 5:01 अपलोड करा. #रमाज रिवेंज. माधव मामाचे एवढे मिस कॉल्स. आला राघवचा फोन आला. अश्विनी बाबा लाऊडस्पीकरवर टाका, मला ऐकायचं. हॅलो राघव बाळा. हा मामा, अहो एवढे मिस कॉल्स, काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? नाही, घरी सगळं काही ठीक आहे. पण आज ना मोठ्या मंडईजवळ मला तुला बघितल्यासारखं वाटलं रे. म्हणजे मी मागूनच बघितलं. आधी वाटलं की स्कूटरवर तूच आहे. हा, पण त्या मुलाच्या मागे एक मुलगी बसली होती. तेव्हा मी विचार केला की हा काही आपला राघव नसणार. नाही माधव मामा, तो मीच असेल. आज मी मोठ्या बाजाराजवळच्याच रस्त्याने गेलो ऑफिसला. मी तुम्हाला म्हणाले होते ना. पण मग ती मुलगी कोण होती रे? अहो, ती माझ्या ऑफिसमध्येच काम करते ना, म्हणून माझ्या बरोबर आली. पण सांभाळून रे बाबा. या नोकरी करणाऱ्या मुली चंट असतात. अरे त्या तुला कधी गुंडाळून ठेवतील सांगता येणार नाही. मामा, ती माझं काहीही नुकसान करू शकणार नाही, कारण मी तिच्यापासून 4 हात लांबच राहतो. अच्छा, 4 हात दूरच राहतो का आतापासून? पण काय रे? नाही म्हणजे ती मुलगी अश्विनी इतकी सुंदर नाहीये म्हणून की स्वभावाने अश्विनी सारखी लागवी नाहीये. माधव मामा, अहो अश्विनीशी तिची तुलना कुठे करताय? दोघी अगदी 2 ध्रुव इतक्या वेगळ्या आहेत. आपली अश्विनी म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. वागायला गोड, सगळ्यांशी मिळून मिसळून राहते, सगळ्यांची मनं जपते. राघव बाळा, अरे तू असं काही बोलायला लागलंस ना की वाटतं फुलांचा वर्षाव होतोय. बरं मामा, मी ठेवू का फोन? थोडंसं कामात आहे. हो ठेव. हा ठेव. काळजी घ्या बाळा. हा हो. बाबा लवकर मला चिमटा काढा. मला विश्वास बसू दे की हे स्वप्न तर नाहीये ना. मी जे ऐकलं ते खरं होतं. काय हो बाबा, किती जोरात चिमटा काढला. पण खात्री पटली की नाही? अगं राघव खरंच तुझं कौतुक करत होता. आणि बेटा
असं कौतुक माणूस कधी करतो माहितीये का तुला? कधी? प्रेमात पडल्यावर. काय हो बाबा? लाजली. जग इकडचं तिकडे होऊ दे, पण माझा जावई राघवच होणार. शालिनी, मनात काही साचलं असेल तर त्याचा राग दरवाजावर का काढतेस? मला विचारलं तर तुम्ही धड काही सांगत नाही. मग काय करू? ते काही नाही. आता मला कळलंच पाहिजे राघवच्या पत्रिकेत नेमका काय दोष आहे. तुम्ही अर्धवट सांगून माझ्या जीवाला नुसता घोर लावून ठेवलाय. आता तरी नीट सांगा, मला ऐकायचंय. थांब सांगतो. पण शालिनी, त्याआधी मन घट्ट कर. आपला परंपरागत व्यवसाय सोडून राघव त्याचं भविष्य शोधायला घराबाहेर पडला आणि यामुळेच त्याचा या पुढचा काळ खडतर जाणार आहे. खडतर? खडतर म्हणजे काय? बघ, त्याच्या पत्रिकेत भाऊबंधकी लिहिलेली आहेच, शिवाय इतरही काही वाईट शक्ती त्याला त्रास देतील, त्याच्यावर संकट येतील. एवढंच नाही तर त्याची मान मर्यादा धुळीस मिळेल. आणि कदाचित 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 काय? अहो काय होईल सांगा ना. कदाचित त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. हे बघा, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला त्याच्या पत्रिकेतला दोषही माहिती आहे ना, मग त्याच्या रक्षणासाठी काहीतरी कुठला तरी एखादा विधी असेल ना. शालिनी, मी माझ्या परीने प्रयत्न करणारच आहे. मुलाचं रक्षण करणं हा बापाचा धर्मच असतो. पण कोणाचं नशीब तर आपण नाही ना बदलू शकत. ज्याच्या कपाळावर जे काही लिहिलंय ते त्याला भोगावंच लागतं शालिनी. ज्याच्या कपाळावर जे काही लिहिलंय ते त्याला भोगावंच लागतं. बबली सर, मला खरंच भविष्य कळतं का हो? हा प्रश्न तुम्हाला विचारूच कसा शकते? अगं, माझ्याकडे मोठे मोठे फिल्म स्टार, नेते आणि बिझनेसमॅन भविष्य विचारायला येतात आणि मी फक्त 3 प्रश्न विचारून त्यांच्या भविष्यात काय लिहिलं हे सांगू शकतो. हो सर, तुम्ही मला सुद्धा 3 प्रश्न विचारले होते आणि सांगितलं होतं की पुढे 10 दिवसात चांगलं काहीतरी घडणार आहे. मग मिळालीच ना गुड न्यूज? 10 दिवसात माझी हत्या गेली हो. अरे वा. सर, तुम्हाला अरे रे म्हणायचंय का? तुम्ही चुकून अरे वा म्हणाले. नाही 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 सर, अरे वा चुकून नाही, बरोबरच म्हणाले. म्हणजे? हो, माझी हत्या गेली पण तिची सगळी प्रॉपर्टी आता मला मिळणार आहे. मिळाली गुड न्यूज. एक टाळी. पण हत्या गेली ना सर. ऑफिसर थँक्यू. प्लेजर सर. एक लॉस. ओके सर. हे ऐका समजा इकडे या. अरे या लवकर या, एक गोष्ट सांगायची तुम्हाला. ओ सर, या लवकर या. आपले बबली सर आहेत ना, त्यांना 3 प्रश्न विचारून भविष्य सांगायचा मूड झालाय. अय्या सर, तुम्ही भविष्य सांगता? हो, आणि सरांनी सांगितलेलं भविष्य कधीच खोटं ठरत नाही, हे माहिती आहे ना तुम्हाला? हो सर, आपलं मगाचं बोलणं अर्धवटच राहिलं ना. सर, मला माझं पुढचं भविष्य सांगा ना. ठीक आहे, नंतर सांगा. हनी, कम बॅक. मी तुला 3 प्रश्न विचारणार आणि तुझं भविष्य सांगणार. शिस्त म्हणजे शिस्त. चालेल सर. तर पहिला प्रश्न, 1 ते 10 अंकांमधला कुठला अंक तू निवडशील? 10. मस्त. स्पेन, पॅरिस, रोम यापैकी कुठे फिरायला जायला आवडेल तुला? पॅरिस. रिअली हनी? मी टू विल एन्जॉय लॉट. सो सॉरी. तिसरा प्रश्न, कफ, वात, पित्त यापैकी काय निवडशील? पित्त. मग तुझ्या नशिबात दगड धोंडेच आहेत. तुला आत्याची प्रॉपर्टी वगैरे काही मिळणार नाहीये. अगं, या ऑफिस मधला पगार वाढला ना तुझा तरी खूप झालं. जा. अरे काय जीव घेता का माझा? सोडा मला यातून. कामाला जा. गेट
शी यार, म्हणजे माझं अख्खं भविष्यच फालतू आहे. ए हनी, त्या बबली सरांचं कुठे मनावर घेतेस तू? हे भविष्य वगैरे असं काही नसतं. दिस ऑल थिंग्स आर नॉनसेन्स. नाही हा, आपल्या बबली सरांचं भविष्य कधीच खोटं होत नाही. त्यांनीच मला सांगितलं की मी टीम लीडर होणार, आणि बघा मी झालो सुद्धा. बरोबर आहे सर तुमचं, पण आपल्या नशिबात जे लिहिलेलं असतं ना तेच होतं. मग कोणी काहीही भविष्य सांगितलं तरी आपलं नशीब बदलत नाही. आता आपल्या हनी मॅडमचंच घ्या ना, सरांनी कितीही भविष्य सांगितलं तरी जर त्यांच्या नशिबात संपत्ती लिहिली असेल तर ती त्यांना मिळणारच. रबिश, टोटल रबिश. जे फेल होतात ना तेच नशिबाला ब्लेम करतात. आणि माझी डेस्टिनी मी स्वतः डिसाइड करते. माझ्या लाईफ मध्ये मला जे पाहिजे ना तेच होणार. हाच तुमचा खूप मोठा गैरसमज आहे रमा मॅडम. वेळ सांगून येत नाही म्हणजे तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. नशिबाला दोष न देता आपण आपलं कर्म करायलाच हवं, ते गरजेचंच आहे. पण त्याचं फळ मिळेल का नाही मिळेल हे नियतीच्या हातात आहे. आत्ता ह्या क्षणी माझ्यासाठी तुमच्यासाठी नियतीने काय लिहिलंय हे ना मला माहिती आहे ना तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगायचं तर ओनली टाइम विल रिव्हील वन्स डेस्टिनी. येतो सर. ओके. नियतीने काय लिहिलंय हे ना मला माहिती आहे ना तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगायचं तर ओनली टाइम विल रिव्हील वन्स डेस्टिनी. या इडियटने आत्ता पण मला लेक्चरच दिलं. इन्सल्टवर इन्सल्ट कर, पण आज मी त्याला माझ्या पायावर वाकवणारच. कम ऑन रमा, थिंक रमा, थिंक. काय केलं म्हणजे राघव आज तुझ्या पायांना हात लावेल. ठीक आहे. ओके राघव. हां सर. अरे बस मी मेहता प्रोजेक्टच्या फाईल्स तुला मेल केल्या, त्याची जरा पटकन प्रिंटआउट काढ आणि मला आणून दे. ओके. आणि हा एक नवीन प्रोजेक्ट आहे, अजून फायलिंग करायचं राहिलं आहे, पण तू चेक कर आणि चेक करून झालं की वासूकडे दे. ओके ठीक आहे. थँक्यू. राघव, हां या कोडिंग टर्म सांगतोस का, म्हणजे मला डेटा काढता येईल. आलो थांब. आता राघव माझ्या पायाला फक्त हात नाही लावणार, तर माझ्या समोर लोटांगण घालेल.